सर्वप्रथम मी मैत्रीनाथाच्या कुशीत असणाऱ्या या माझ्या परळीमध्ये माझ्या जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। हा कार्यक्रम दिवाळीच्या स्नेह मिलनाचा कार्यक्रम आहे, पण हा कार्यक्रम अराजकीय नाही। आता काहीही अराजकीय असत नाही, कारण आता लागल्यात निवडणुका। तर माझा स्वभाव स्त्री असल्यामुळे शिजल्याशिवाय अन्न मी वाढत नाही। इकडं पेरलं की आम्ही तिथं अरे चांगली झाली बिर्याणी असं माझा स्वभाव नाही। म्हणून प्रत्येक गोष्ट ठोकून ठणकावून विचार करून मी करते। आज माझ्या मंचावर ज्या माझ्या भगिनी 10 वर्ष खासदार होत्या आणि त्या माजी खासदार असल्या तरी दबंग आजीच आहेत, त्यामुळे प्रीतमताई मंचावर आहेत। माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरराव देशमुख इथे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये लोकांच्या हृदयामध्ये प्रत्येक ठिकाणी आपली आपली जागा निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते आहेत। भाषण करताना बदामराव पंडित साहेबांनी भाषण केलं, आमच्या बाळराजेंनी भाषण केलं, आमच्या निर्मला तात्यांनी भाषण केलं आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक केशव दादांनी केलं। निकाळजे तात्या इथे आवर्जून आले आहेत, आमचे नवनाथ दादा आहेत, हत्तेजी आहेत, आमचे बाहेर विजूभाऊ सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं प्रतिनिधी म्हणून बसले, त्यांच्यानं उमेदवारी केली, त्यांना बाहेर खाली बसवलंय आम्ही। गडबड होईल ना का वर बसला तर इथे बसले सगळे मंडळाचे अध्यक्ष इथे बसले। माझ्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लांबरुणताई आहेत, आमच्या परळीच्या मंडळाच्या अध्यक्षा उमा काकू आहेत, आमची एवढी चुणचुणीत आणि ऍक्टिव्ह आमची रुपाली आहे। सगळेच आले, म्हणजे मंडळाध्यक्षांचे सगळ्यांचे नाव घेता येतील, पण मी तुमची क्षमा मागते। आमचे इर्षादताई अल्पसंख्याकचे पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि इथे उपस्थित सगळ्या जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, बँकेचे कारखान्याचे डायरेक्टर्स आणि इथे उपस्थित असलेले सभापती पदावर काम केलेले आहे, वेगवेगळ्या प्रभागावर मार्केटमध्ये काम केले असे सगळे इथे असलेले लोकप्रतिनिधी, गावातील बूथ प्रमुख, गावातील सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे सर्व पदाधिकारी। मी मुद्दाहून हा निवडला दिवस, कारण मी जर एखाद्याशी नातं जोडते तर ते कामापुरतं मी जोडत नाही। खूप खूप दिवसांपूर्वी परळीमध्ये आपण अनेक संघर्षांना सामोरं जायचो, पण आता आमच्या दिल्लीतून आणि आमच्या मुंबईतून एक महायुती स्थापन झाली आणि या महायुतीमध्ये ज्यांच्याशी आपण संघर्ष केला त्या पक्षाबरोबर आपली युती झाली आणि एक वेगळं इथे गणित आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि हे गणित जे फटाके फुटायचे पडले ते खूप आवाज करायचे, आता नुसते आपलं भुईनळे भुईचक्कर असे आपण फटाके या दिवाळीला फोडले, तर आवाज करायचा कुणाविरोधात, कारण आपली मोठी युती ही महायुती झालेली आहे। आणि या महायुतीमध्ये लोकसभेला मी निवडणूक लढले, खरं माझे 5 मतं जरी मोजले असते तरी मी निवडून आले असते, अशी परिस्थिती होती। या राज्यामध्ये इतका कठीण परिस्थिती होती, तरीही केवळ म्हणजे लाख 1.5 लाखांनी जिथे लोकांचा पराभव झाला तिथे 5 वर्ष कुठल्याही पदावर नसताना अगदी केवळ 5-6 हजारांच्या मतांमुळे माझा पराभव झाला। पण माझा स्वभाव मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण असावा अशी माझी खात्री आहे, कारण तुम्ही माझे परिवार आहात। रक्ताचं नातं परिवार आपला निवडता येत नाही, ते आपल्या घरी जन्मल्यामुळे आपला परिवार असतो, पण जे नातं हृदयाचं असतं ते आपण निवडत असतो, जे नातं संस्कारांचं असतं ते आपण निवडत असतो। त्यामुळे तुम्ही मला तेवढेच प्रिय आहात जेवढ्या प्रीतमताई प्रिय आहेत, जेवढ्या यशोताई प्रिय आहे, जेवढा माझा आर्यन प्रिय। आणि हे जे मी बोलते हे बिलकुल खोटं नाही, हे वेळोवेळी मी सिद्ध करते। मुंडे साहेबांच्या अचानक जाण्यानंतर राजकारणाला कलाटणी मिळाली। मी राजकारणात आधीच आहे, मुंडे साहेबांच्या काळात मी राजकारण केलंय, मी आमदार होते, मुंडे साहेबांनी मला आमदारकी दिली आहे, त्यामुळे या विषयामध्ये आता कोणाच्या शंका असण्याचं काही कारण नाही। परत मुंडे साहेबांच्या लोकसभेत मुंडे साहेब बिलकुल आले नाही, तर निवडणूक आपल्या खांद्यावर ह्या पोरांनी मिळवून छोटे छोटे पोरं होते सगळे, एवढे लहान मुलं,
त्या सगळ्यांनी खांद्यावर निवडणूक घेतली आणि मुंडे साहेबांच्या विजय मिळवला. तेव्हा मुंडे साहेबांनी विचारलं, 1 डझन आमदाराला माझी मुलगी भारी पडली का नाही, आणि ते कौतुकाने माझ्या पाठीवर त्यांनी थाप दिली. एक माझा मुंडे साहेबांचा खूप फोटो फेमस आहे, आपल्याला माहिती, तात्यांना माहिती आहे की कानामध्ये मी मुंडे साहेब माझ्या काहीतरी बोलत आहेत, फार फोटो तो फेमस आहे. तो इथे आहे सचिन गीते, तू पाहिलास ना तो फोटो, पवन, हे सगळे आमच्या वरती मुंडे साहेबांची काउंटिंग झाली ना तेव्हा हे सगळे नितीन, पवन, सगळे माझे बालमित्र आता कार्यकर्ते हे सगळे वर उभे होते. मुंडे साहेब बोलत होते, माझ्या कानात काहीतरी सांगत होते, तो फोटो आहे ते मला कानामध्ये म्हणत होते, बेटा थँक्यू. एवढा मोठा माणूस मला म्हणला बेटा थँक्यू. हा नम्रपणा त्यांच्या रक्तातला माझ्या रक्तात आहे. मी आज तुम्हाला इथे बोलवलंय ते थँक्यू म्हणण्यासाठी. थँक्यू. तुम्ही मला भाऊबीजेची साडी दिली, मला भाऊबीजेची ओवाळणी दिली, त्याबद्दलही थँक्यू. माझ्या वाईट आणि चांगल्या काळात तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, त्याबद्दलही थँक्यू. आणि अंधळा विश्वास नाही, डोळ्यात विश्वास माझ्यावर ठेवला, त्याबद्दलही थँक्यू. 5 वर्ष माझ्या कष्टाचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले, पद असताना सुद्धा तुम्ही मला सोडून गेला नाही, त्याबद्दल थँक्यू. आणि पद असताना सुद्धा माझी गरिमा कधीही कमी केली नाही, त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी आले. आणि ह्या सगळ्यांनाही मी थँक्यू म्हणते. काही लोक अडून, काही लोक उघडून, काही लोक खालून, काही लोक वरून, काही उघड, काही लपून, त्यांनी माझं कधीच वाईट चिंतलं नाहीये. मंचावरचे लोक आहेत. मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, एक अत्यंत अद्भुत परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण झाली. त्या शिवशक्ती परिक्रमा माझी चालू होती तेव्हा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं अंतर्वेदी, आणि मी प्रत्येक ठिकाणी मला बाईट द्यायला लोक विचारायचे, तर मी म्हणायचे गोपीनाथ मुंडेंनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला होता, माझा सुद्धा पाठिंबा. पण ज्यांचं आरक्षण आहे त्याला धक्का लागू नये ही भूमिका मुंडे साहेबांनी मागितली. मी कधीही या भूमिकेत बदल केला नाही. मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा गावांमधल्या लोकांच्या जाती आणि मला पडलेली मतं मी कधीही विचारली नाही. कधी मी असा कार्यकर्ता सांभाळला नाही की ज्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्यामुळे हित सामान्य माणसाच्या हिताला नख लागतं असा कार्यकर्ता मी कधीही सांभाळला नाही. माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी पेटून उठले, माझ्या कार्यकर्त्यांनी अन्याय केला असं झालंच नाही तुमच्याबद्दल, त्याबद्दल थँक्यू. कारण तुमचे उपकार मला मिळेल, तुम्ही माझ्या इज्जतीला सांभाळलं. आणि हे मुंडे साहेब मला जेव्हा कानात थँक्यू म्हणले ना तेव्हा मला वाटलं एवढा मोठा माणूस खरंच काय करत होते, त्यांना मला थँक्यू म्हणायची. पण त्यांची परिस्थिती खूप कठीण होती. आम्ही खूप खूप दुःखातून, खूप कष्टातून चाललो होतो. सर्वजण मुंडे साहेबांना संपवण्याचा प्रयत्न करत होते. सर्वजण मुंडे साहेब संपले म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तगडा नेता संपला म्हणजे विधानसभेत काही विषयच नाही असा विचार करत होते. त्या मुंडे साहेबांना मृत्यू मिळाला. 17व्या दिवशी मुंडे साहेब आले निवडणुकीच्या निकालाच्या. हे 17 दिवस सुखाचे तुम्ही दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही मुंडे साहेबांना विजयी करून मृत्यूला गेले ते किती आनंदाने गेले हो. मंत्री झाले किती आनंदाने गेले हो. सत्याला होते किती आनंदाने गेले हो. माझा स्वभाव असा बघण्याचा आहे. माझा स्वभाव रडण्याचा नाही, माझा स्वभाव खोड्या काढण्याचा नाही, माझा स्वभाव खोट काढण्याचा नाही. माझे लोक म्हणतात साहेब गेले, अमुक झालं तमुक झालं. मी म्हणते ते माणूस आनंदात गेला. त्या आनंदाचा वर्गांचा पूर्ण हक्क होता. त्यांनी जीवनामध्ये खूप कष्ट केले पण तेही वाचा ते मला देऊन गेले. त्या कष्टातही तुम्ही माझ्यासोबत उभे राहिला, थँक्यू. आणि अशा लोकसभेत यांनी खूप मरमर केली सगळ्यांनी. माझा परिचय तात्यांचा खरं आधी नव्हता फार, पण मला माहित होतं की एक माणूस निर्मळ नावाचा लोकसभेला उभा राहिले. प्रीतमताईच्या वेळी माझा परिचय नव्हता. मी त्यांना विनंती केली, तुम्हाला बोलले का भावाला बोलले, मी कुणाला बोलले, कुणाला वडिला का कुणाला बोलले. तेव्हा 2019ला मी विनंती केली तुम्ही नका उभं राहू, माझ्या बहिणीला एकदा निवडून आणायचे. कारण मुंडे साहेबांच्या सहानुभूतीच्या निवडणुकीत निवडून आली, मला तिला निवडून आणायचंय, तुम्ही मला मदत करा. त्यांनी मला शब्द दिला आणि त्यांनी मला मदत केली.
हे मी कसं विसरणार. ते उभे नाही राहिले तेव्हा एकदा बोलणं झालं. त्याच्यानंतर ते लोकसभेलाच भेटले मला. धनंजयच्या घरी मिटिंग होती, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मिटिंग होती, मी तिथे एकटीच भाजपची होते. सगळ्यांचा परिचय झाला. कधी कधी नाही का आपण एक 10 माणसात बसतो, एक माणूस आपल्याला आवडून जातो. आवडून गेला माणूस आम्हाला, चांगला माणूस आहे म्हणलं, हे उद्योगपती आहे, यशस्वी आहे, पैशाची लालच नाही, कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये इंटरेस्ट नाही, माणूस चांगला दिसला राष्ट्रवादी. तेवढ्या माणसात मी म्हणलं अरे बाबा हे तर चांगला माणूस आहे, सोन्यासारखा माणूस आहे. आता मी जोरी आहे, मला सोन्याची परत आहे. मी कोळशाच्या खाणीतून हिरे काढावं लागते आणि मला असं वाटतं माणसाच्या या खाणीतून हिरे शोधावं लागते. एक चांगला माणूस भेटला. मग निवडणूक लागली. माझी पडल्यानंतर माझ्यासाठी रडणाऱ्या माणसांमध्ये ते होते. निवडणूक ज्या मोठे मोठे नेते त्यांच्या स्वतःच्या गावात सुद्धा मला यश देऊ शकले नाही. त्यांच्या स्वतःचं गाव आहे रे, तरी पण मायनस. मग मी राग नाही धरला. शपथ वैद्यनाथाच्या दारात खोटं नाही बोलत. मला कुणाचाही राग नाही. माझं काम सगळ्यांनी केलं, पण परिस्थितीत त्यांचं सामर्थ्य कमी ठरलं. ते एवढ्या सामर्थ्यवान नाहीये की मतं अशा परिस्थितीत ट्रान्सफर करू शकतील. ते सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, मुंडे साहेबांच्याकडे. मला त्यांचा रागच नाही आला, कधीच नाही आला. मी कुणावर रागवले नाही. मला पराभवाचा राग आला नाही, मला वाईट वाटलं नाही. वाईट वाटलं जेव्हा आत्महत्या केल्या त्या लेकरांनी, की पंकजाताई हरल्या, तेव्हा जीवाला एवढा लागला की मला आता हरायचंच नाही. याच्या पुढे आता मरायचं पण करायचं नाही असं मी ठरवलं. नाही, कारण मी आलेले लोक मरतात एवढं प्रेम. मरू नका, पण त्याच्याबद्दलही थँक्यू, खूप थँक्यू. किती बळ आलं हरलेलं मनाला. मी काही घरात बसले नाही, नाचार झाले नाही, काही नाही. मी म्हणलं, पक्षाने मला सांगितलं पंकजा विधानसभा में तुम्हें घूमना होगा. दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलं, मला संघाच्या लोकांनी सांगितलं पंकजा आज विधानसभेत सगळीकडे फिरावं लागेल. मी पडले जरी, माझा मतदारसंघ हरला, माझ्या सख्या बहिणीचं जरी तिकीट काढून मला दिलं, ते सगळं बाजूला ठेवलं आणि गोपीनाथ मुंडेंचा पक्ष आहे असं ते बाहेर जाता कामा नाही. हा गवणीनी गावगावी फिरले, कष्ट केलं, पूर्ण राज्यात प्रचार केला. मला जेवढ्या जागा दिल्या होत्या अंदाजा की इकडे तुम्हाला लक्ष देते का, फक्त बीड थोडक्यात हरली, बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला विजय मिळाला. आणि मला त्याचं काही वाटलं नाही की लोकसभेचा पराभव त्याच्यात केला. मला काय माहित होतं मला मिळेल, आमदारकी मिळाली, बक्षीस दिलं. पक्षाने माझी खूप परीक्षा पाहिली, पण या परीक्षेमध्ये मला बक्षीस नाही, मला पारितोषिक दिलं. मला मेरिटचा विद्यार्थी म्हणून स्टॅम्प केला. नुसते एकमेव विधान परिषदेची आमदार आहे जे मंत्रिमंडळात आज आहे, ते माझ्यासाठी खूप मोठं मोलाचं आहे. मी कुणाला हे म्हणलं तर खोटंही वाटेल लोकांना की मला या गोष्टींचा लोभ नाही. मंत्रीपद हे तुमच्या कामासाठी मला पाहिजे, माझ्यासाठी नाही. माझ्या घराचा मजला सुद्धा मी वाढवत नाही. माझा जे काय उद्योग आहे, धंदा आहे, ते इज्जतीने करते. म्हणजे कुणाच्या टक्क्यात नाही, भानगडीत नाही, लपड्यात नाही. मला ते जमत नाही आणि त्यामुळे मी करते. मग इलेक्शन झाल्यावर विधानसभा लागली. विधानसभेमध्ये पक्षाने काही निर्णय घेतले आणि आमचे जेव्हा आमदार, आमचं चांगलं 10 वर्ष चांगला संसार होता लक्ष्मण अण्णांचा, काही आमचं भांडण नव्हतं आणि त्यांनी त्या आरक्षणाच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या भूमिका घेतल्यामुळे बादला बदल झाली. मग या सगळ्यांनी विधानसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या निवडणुका लढल्या. तात्या मला भेटले. तात्यांनी काय म्हणले, मी युतीचा धर्म पाळणार तात्या, तुम्हाला आशीर्वाद, तुम्हाला प्रेम, तुम्हाला शुभेच्छा, मी युतीचा धर्म पाळणार. ते आमचे पण उभे होते, त्यांनाही म्हणलं मी युतीचा, मी कुणालाही उभं केलं नाहीये. धोंडे साहेब म्हणले, बोलले, मी म्हणलं नाही, मी युती धर्म पाळणार. ती परिस्थिती आहे, कारण मी डायरेक्ट काही पक्षाच्या विरोधात करणार नाही, कारण मला आता पक्षाचं सत्ता द्यायची आहे की आमदार आणायचं. त्या बिचाऱ्यांनी पण काही माझ्याकडून चुकीच्या अपेक्षा केल्या नाही. मग पक्षाचं ठरलं 3 पक्षांचं की बाबा ज्यांनी अपक्ष उमेदवारी घेतल्यात त्यांना पक्षात स्थान द्यायचं आहे. पण आता सुरू झालं राज्यात अपक्ष ज्यांनी उमेदवारी घेतल्या त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पक्षात घेतलं गेलं. मग आता आपण पण नियम नाही तोडायचा, पण दुसऱ्यांनी नियम बदलला की आपण नियम कसं सोडायचं. आपण काही काही गोट्या खेळायला बसलो का, काही गंमत करायला बसलो, आपण राजकारण करायचं. म्हणलं चला आपण हे, मी कुणाला बोलायचं हो मीडियावाल्यांना, मी आपल्या लोकांची बोलायला संस्थनी पंकजा मुंडे कुणाला बोलल्या. पंकजा मुंडे कुणाला बोलत नाही, ज्याला बोलायचं त्याला नाव घेऊनच बोलतात, काही घालत नाही. तर काय झालं, मग हे सगळे
भेटले मला. मिळण्याची योग्य वेळेची वाट पाहून मग बाळराजे भेटले. बाळराजे लक्ष्मण पवारांचं पहिलं तिकीट या महाराष्ट्रात जाहीर केलं होतं मी तेव्हा कोर कमिटीत. आणि मी त्यांनाही म्हणलं मला कोणाविषयी राग नाही, लोभ नाही, चांगल्या माणसाच्या पाठीमागे मी उभं राहणार आहे. प्रवेशाचं म्हणजे प्रवेशाचं काय संबंध आहे? तुम्ही भाजपचेच आहेत ना, तुम्ही कुठे पक्ष सोडून गेले? तुमचा कशाला प्रवेश घ्यायचा आहे? तुम्ही भाजपमध्येच आहेत. त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्हाला पक्ष सोडून गेले नसल्यामुळे आम्हाला गरज नाही आहे तुमचा प्रवेश घ्यायची. आणि बदामांना आमच्या जिल्हा परिषदमध्ये होते आणि त्यांनी आमच्याबरोबर राहिले, नंतर काळात राहिले नाही. त्यांनी मला भेटले कारण मुंडे साहेबांच्या मुंडे परिवाराशी त्यांचं प्रेम आहे. आता अद्भुत आणि अजित कॉम्बिनेशन करण्यात मी पटायचंच आहे. मागे जिल्हा परिषदमध्ये मी ज्या पद्धतीने केलं होतं, आता मी मला दोघांचंही माझं प्रेम आहे, माझंही दोघांवर आहे. बाहेर आता ऑलरेडी आमचेच आहे. तर आता बदामराव म्हणजे आम्हाला इच्छा आहे तुमच्यावर काम करायची. म्हणजे ठीक आहे. आणि मी दोघांना बोलले बरं का, ह्यांना बोलले त्यांना बोलले, म्हणजे तुम्ही काही असलं तरी पक्षाच्या हिताचा निर्णय घ्या, जसा मी घेते. पुढचं पुढे बघू काय आहे, कुणाला माहित नसते काय असं. आता तुम्ही दोघं काम करा. आणि मग त्या दोघांनाही घेण्याचा निर्णय मी शिक्कामोर्तब केलाय. त्यांचं स्वागत. आणि आता मागचा विषय सोडून पुढच्या विषयाला आपल्याला कामाला लागायचंय, कारण पक्ष शेवटी मला वाढवायचं. माझे 20 जिल्हा परिषद सदस्य, बदामरावांचे 4, माझ्या बरोबर जे आले आष्टीचे 5 प्रवेश केला, म्हणजे आमच्या बरोबर झाले ते 5. त्याच्याबरोबर आमचे शिवसंग्रामचे 4 हे आले ना, आमचे 72 4. तर हे सगळे माझ्या बरोबर आले. आता त्यातले 3 गेले, म्हणजे 5 आणि 4 9 आपल्या बरोबर आले. त्यातले काही 3 आता काय गेले का आले बघू पुढे ते काय काय होते ते. आणि त्यामुळे हे सगळं गणित आता बसलं. कारण ही निवडणूक तुमची आहे रे. माझी असल्यावर मी रिस्क घेईन, पण तुमच्या निवडणुकीत मला रिस्क नाही घ्यायची. मला तुम्हाला विजय द्यायचा आहे. माझ्यासाठी जे काही प्रयत्न करायचे पण चांगले माणसं आहेत, माणसातले माणसं आहेत, कामातले माणसं आहेत, आपल्यावर राहिलेले माणसं आहेत. त्यामुळे ही एक चांगले सेनापती त्या ठिकाणी आम्ही करू. की आमचे एवढे जिल्हा परिषद सदस्य, आमचे कुठे पंचायत समिती सभापती आमचा केसचा आहे. आणि आता आम्ही लढणार. आता युती होईल का नाही होईल हे ठरेल. काय ठरवेल? पक्ष ठरवेल, महायुतीचे नेते ठरवतील आणि ठरवतील. तर जरी युती झाली तरी आम्हाला जे आमची ठरलेली जागा आहे, जिथे आमचं ऑलरेडी नगराध्यक्ष आहे, जिथे आमचा सभापती, जिथे आमचा जिल्हा परिषदचा सदस्य आहे ते, आणि झालेल्या बदल्यात जिथे आमचं प्राबल्य आहे ते, हे तर आम्ही लढवणार आहे. आम्ही पक्ष थोडीच कायमचा संपवणार, ते तर आम्ही लढवणार आहे. आमच्या विधानसभेला आमच्या युतीमध्ये किती लाभ मिळाला त्याच्याप्रमाणे काही गणित बदलणार आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं होणार आहे. म्हणून सांगितलं, जरी दिवाळीचं स्नेह संमेलन असेल तरी ते अराजकीय नाही, हे राजकीयच आहे. आणि हे सोन्यासारखे माणसं मी निवडले आहेत. त्यामुळं बाळराजे तुमचं तर आधीच आहे, तुम्हीच सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही पक्षात आहे. आबा तुमचं स्वागत आहे आणि निर्मळ तात्या तुमचं स्वागत आहे. दादा तुम्ही आमचेच आहेत, त्याच्यात काही विषय नाही. आणि त्यामुळे आणि हे काही मी लगेच जिथल्या तिथं करू शकत होते, पण मला तसं करायचं नाही. मला काहीही निर्णय घेताना 100 लोकांचं भलं होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर मी तुम्हाला ईश्वर साक्ष सांगते की मी 100 लोकांचं भलं होईल हाच निर्णय घेईन, याचा विश्वास. आणि मग या घटना घडल्या. मी नेहमीच सगळ्या जातीपातीच्या लोकांना प्रेमानेच बघितलेलं आहे आणि हे सगळ्याच जातीचे लोक म्हणतो. तर परिस्थिती वेगळी होती, ते आपल्या मस्तिष्कातून पुसून टाकला आणि नवीन उमेदीने काम करा. आता मी कधी इव्हन माझ्या लोकसभेच्या भाषणात आज मी सांगू इच्छिते, मी कधीही कोणावर टीका केली नाही. मी कधीही जरांगे पाटलांच्या विरोधातही नाही बोलले. मी माझ्या कार्यकर्त्यांना भाषण करताना म्हणत होते, अरे मी पडले, तुम्हाला 5 वर्ष मागे जावं लागलं. मी होते तर मी पालकमंत्री होते तर मी काम करत होते, मी नव्हते तर बघा तुमचे हाल झाले. मग मी काही काम, मी जर पदावर नसेल, मी निवडून नाही आले तर मी किती आंदोलन उपोषण केले तर तुमचं काही मी भलं करू शकणार आहे का, असं बोलले मी. आता ज्याला आगाऊपणा करायचं त्यांनी काय भाषण केलं, त्यांनी तिकडे जाऊन माईक लावला, कोणालाही विचारते ते लोक उलट सांगते की उपोषणाने काय होतं पंकजा मुंडे म्हणाले. ते त्यांच्या बद्दल मी बोललेच नाही.
कारण जो माणूस राजकारणातच नाही, कोणत्या पदाचा लाभ घेत नाही, तो जर समाजासाठी लढतोय तर त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये कधीही काही वाईट याचं कारण नाही. जरी ते मला वाईट बोलले 4 शब्द तरी मी अंगाला लावून घेत नाही, कारण मी या सगळ्या गोष्टींच्या पुढे गेलेले आहे. पण माझ्या आता धनगर आरक्षणाचा प्रश्न होता, तात्या आले होते जालन्याला, आमचा बोराडे उपोषणाला बसले होते, तळमळ होती माझ्या मनात, मी तिथेही गेले. बंजारा कालच म्हणून आम्ही बंजारा समाजाचं उपोषण, तिथे विजय म्हणून बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता, त्यांनी लग्न करायचं नाही ठरवलंय, समाजासाठी स्वतःला वाहून घेतलंय आणि त्याला म्हटलं ठीक आहे चांगलं सुखी आहेस, तर त्यांनी त्याला मी जाऊन उपोषण सोडलं का, म्हणजे माझी तळमळ आहे. पण आता काय होतं, प्रत्येक गावात तुम्ही उपोषणाला बसायला आणि प्रत्येकाला एसटी एसटीच माहिती कसं करतात. आता आपलेच काही पोरं बंजारी समाजाचे बसले, काही तुम्ही आम्हाला नाही आले, मी नाही येणार. मी आधीच सांगितले, आज जाहीर करायला मी जालन्याची पालकमंत्री आहे, माझं ते कर्तव्य आहे, म्हणून मी त्या उपोषणाला भेट दिली. मध्ये जरांगे पाटलांनी पण उपोषण केलं तर मी म्हटलं मी यायला तयार आहे, पण म्हणलं तिथे ज्या पद्धतीने रिसीव्ह करणार ते ठरलं तर मी कुठेही त्यांना पण तिथे जर ते पालकमंत्र्याच्या हातीत बसले तर मी सगळ्यांच्या उपोषणाला भेट देणं माझं कर्तव्य आहे पालकमंत्री म्हणून. पण माझं हे प्रत्येक ठिकाणी उपोषणाला मी जाणार नाही, कारण पोरांनो असले उपोषणाचा फायदा नाही. तुम्ही 2 दिवस बातम्यात घ्याल पण समाजामध्ये भिंती तयार होतात. एसटीचं आरक्षण केंद्र सरकार देतं, एसटीचं आरक्षण आपण नाही ठरवू शकत, पण तरी धनगर समाजाची मागणी इतक्या वर्षाची आहे की त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. आता सुद्धा गॅजेटचा विषय आला, त्या गॅजेटमध्ये मराठा समाजाला गॅजेट प्रमाणे द्यावं म्हणून बंजारा समाजाचं म्हणणं आम्हाला द्यावं, तर त्यांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी योग्य ती कारवाई करू, कायद्यात असेल ती कारवाई करू असं मी म्हणते. आणि मी असं म्हणले एका इंटरव्ह्यू मध्ये की आपल्याला संविधान नव्हतं तेव्हा आपलं जे गॅजेट होतं, म्हणजे आपण जेव्हा गुलामगिरीत होतो ते गॅजेट होतं, ते आता संविधानात चालतं का. मी कधीही कोणालाही गुलामगिरीचं गॅजेट म्हणले नाही आणि कुणाला गुलामाची अवलाद तर मिळणे तरी म्हणू शकत नाही. कृपा करून असे गैरसमज करून देऊ नका, एवढीच तुम्हाला विनंती करते. त्यांच्याही समोर तुम्ही चुकीचं सांगता, मग त्यांना वाटत असेल मी असं बोलले तर जरांगे पाटलांनी हे सांगेन की मी गुलामीचे अवलादी वगैरे असले माझे शब्द नाही, माझी भाषा नाही. तर यापुढे आपण सर्व, ते सुद्धा, मी सुद्धा आणि जे जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणार आहेत ते सुद्धा जर विषयांवर बोललो तर लोक आणि मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही. त्यांनाही शुभेच्छा आणि सगळ्या आंदोलनांना शुभेच्छा. मागच्या सगळ्या गोष्टी पुसून कोण आपल्याला विकास देऊ शकतो, कोण आपल्या पाठीमागे उभं राहू शकतो, कोण समाजाची ही हातामध्ये घेऊन ही गाडी ओढू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कळते. सगळ्या जाती धर्माला सारखीच बुद्धी आहे. ही बुद्धी प्रश्न करणारे आपल्याला आता कुठल्याही हे नकोय अशा ऊर्जा आपल्या समाजात. मी समोरून पुढाकार घेणार आहे, मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील आंदोलकांना की आपण सगळे मिळून चला या समाजामधल्या ह्या भिंती तोडू, आमचं भाषणाचे विपरीत करू नका. आता मी माझ्या ऊसतोडांना म्हणाले अरे कोयता घ्या, ते कोयता घ्या म्हणा, मी कुणाला कोयता जाऊ, मी सेफ्टी पिन तरी टोचली काय आयुष्यात. काहीतरी आता लोक उलट सांगतात, उलटा प्रचार करतात. सगळ्या महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडेंचं माहिती आहे काय व्यक्तिमत्व आहे आणि तेच व्यक्तिमत्व आहे. मी फक्त साडी घातली आणि स्त्री आहे, त्याच्यापेक्षा स्त्री असल्यामुळे काकणभर जास्त काळजी माझ्या कार्यकर्त्यांची मी घेते आणि जो शब्द दिला तो शब्द मी पाळते. मी खोटा शब्द कधी मी कोणत्याही अशा मंचावर जात नाही तिथे जातीपातीच्या आधारावर शिव्या देतात. हो मी मांडते ना बाजू ओबीसीची, आता कशी नाही मांडणार. जर मराठा आरक्षणाला माझा संदीप पाटील माझा तालुकाध्यक्ष त्यांनी जरांगे पाटलांचे बॅनर लावून मराठा आरक्षणाला समर्थन दिलं, मी त्याला रागवले नाही, त्याचा अधिकार आहे, तो मराठा आहे, त्याचा मराठा आरक्षणावर बोलणं काम आहे. जर माझे ब्राह्मण कार्यकर्ते आले मध्ये प्रकाश जोशी ब्राह्मण समाजासाठी महामंडळ करून ब्राह्मण समाजाला बजेट द्या, हो म्हणले त्यांना मांडण्याचा अधिकार आहे त्यांच्या जातीचे विषय. आता तात्यामध्ये धनगर आरक्षणाला पाठिंबा देणार तर मी हो म्हणेन ना, पण मी सगळंच करू शकेन का, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकेन का, नाही. माझ्या कार्यकर्त्याला त्याच्या समाजाच्या भूमिका घ्यायला बंदी नाही, सगळ्यांना आहे. पण
समाज घातक, मग तो माझ्या रक्ताचा जरी असेल, माझ्या जातीचा जरी असेल, त्यांनी जर कुणाविषयी वाईट भूमिका घेतली असेल तर मी अशा भूमिकेचं समर्थन करणार. फक्त बोलायची मला सवय नाही. तू जा रे, तू ये रे, तू कर रे, माझा स्वभाव नाही. त्यांनी पण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मला भेटायला आले 2 मिनिटात मला तेवढंच कळतं, 20 मिनिटात मला तेवढंच कळतं. मी ग्रामीण विकास मंत्री असताना 5,000 फाईल सही करायचे आठवड्यात. मला जर कागद तुम्ही दिला आणि तुम्हाला वाटतं ताईंनी वाचला नाही, सरपत राहते 10 वेळा, एका सेकंदात ते वाचते. आता काय बुद्धी, देवाची कृपा आहे. तुमच्यासाठी जास्त कामं करते. रोज त्यांचा दरबार असतो. रोज 400 ते 500 लोक माझ्या घरी येतात. कशावरून कळते मला? दुधावरून. सगळे तर चहा पीत नसतील ना, किंवा काही डबल पीत असतील, तर किमान ते अंदाज घेऊन सांगते 400 लोकांना मी रोज भेटतो. त्यामुळे मी इथे आले का, त्याच्या साखरपुड्याला आले का, परत मला ओरडतील माझे सल्लागार, माझे मित्र, की असं म्हणणं का आणि तसं म्हणणं का. मी असंच म्हणणार, तुमच्या सुखाला नाही आले तर दुःखात तुमच्या आहे, तुमच्या चांगल्यात नाही आले तर तुमच्या संघर्षात आहे. एक मुंडे साहेब जेव्हा होते ना, लोक काय म्हणायचे, साहेब तुम्ही येऊ नका, आम्ही सांभाळतो. त्यांना मोठेपणा वाटायचा की आम्ही साहेबांचा वेळ वाचवला. आता तुमचं काय झालंय, डोळा जेवणाला पण काही या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला नाही येणार, येऊ शकत नाही. आता मी आज इथे 3 दिवस राहण्यासाठी आले. फोन आला, अमित शहा येते तुझ्या, आमच्या भाजपचं भूमिपूजन सोहळा आहे. आता मला सांगा कसं मी येते का थांबू? थांबते मग पुन्हा माझ्या नावावर आता नेत्याला तोंड दाखवू लागेल का नाही? बरं मी अशाच ठिकाणी असते जिथं तुम्हाला मला पोहोचता येते. मी काही गुपित ठिकाणी राहते. पण लोक काही काय करतात, आहेत ते शहाणे, सोशल मीडियावर येतात, पंकजाताई मुंडे कुणाला भेटतात का, धाब्यावरच्या पोरांचे फोन उचलतात का? नाही उचलत धाब्यावरचे फोन. कशाला उचलायचे धाब्याचे फोन? दारू पाजवायची लोकांना. बनवत असलो आमच्या फॅक्टरी तरी पाजवण्यात तर माझं काही समर्थन नाही. ते वेगळे माणसं आहेत, त्यांना पचती, आपल्याला पचत नाही. कशाला प्यायची दारू? माझे कार्यकर्ते व्यसनी, वाईट स्वभावाचे नाही. श्रीराम बघा कसे गोरे गोटे, टिक्का बिक्का लावते, स्वच्छ इस्त्रीचे कपडे घालते, चांगले पोरायचे विचार आहेत, सज्जन माणसे. सगळ्यांची वेळ येत असते. तुम्ही सगळे एवढे शहाणे झालात का? मागच्या 5 वर्षात झालात, आधी नव्हता. मला 14 ते 19 तुम्ही पण खूप त्रास दिला पडील लेकरांचा. पण 14 म्हणजे 19 ते 24 मध्ये फार बरं झालं. देवानी मला ते दिवस दाखवले. तुम्ही खूप शहाणे झालात. का झालात? कारण तुमच्या लक्षात येतं ताई स्वतःचा त्याग करतात, ताई हे सण करतात, तर मी काय नाही. बरोबर आहे ना? तर आता एकच करा. आता तुम्हाला जर मोठा पैलवान आला समोर, आता काही मोठे पैलवान नाहीत फार समोर आपल्या, चांगले सगळे पैलवान एकाच आखाड्यातला नाही, त्यामुळे पंचायत नाहीये महायुतीची. पण जर मोठा पैलवान आला तर बोटांनी ढकलता येते का त्याला? या बोटांनी या बोटांनी यावं नाही ना, मुक्का करावा लागते, नेट कोसा द्यावा. पण मी काही पैलवान नाही, बघून बघून सांगेन. हे एक करा. एरवी तुम्हाला काय भूमिका घ्यायच्यात घ्या, पण इलेक्शन मध्ये हे एक करा. तिकीट किती लोकांना मिळेल? 30-35 लोकांना मिळेल. जिल्हा परिषदचं, नगरपालिकेचं किती लोकांना मिळेल? बाकीच्यांनी आता सत्ता नसण्याचे काय परिणाम आहेत तुम्हाला कळाले? सत्ता आली. बाकी कुठल्या मतदारसंघात काय होईल ते बघू. 3-4 वेळा अजित पवार यांच्या बरोबर माझा कार्यक्रम होते. मी दादांना म्हणाले की दादा तुमचं काय मानसिकता आहे युतीची सांगा. त्यांनी मला निरोप देतील तेव्हा देतील. पण काही ठिकाणी युती होणारच नाही, काही ठिकाणी होईलही. तर ते आपण तालुका वाईज ठरवू. आणि कारण कार्यकर्ता मारून तरी आम्हाला पक्ष नाही चालवता येणार ना. तर कार्यकर्त्याच्या इच्छेलाही प्राधान्य द्यायचा प्रयत्न करू. त्यांच्याकडनं काही निरोप येईल तर त्याच्याही वर विचार करू. आम्ही सगळ्या चांगल्या चर्चांसाठी ओपन आहोत. जर एकजुटी झाली तर जे आमचं होतं ते आमचं राहील. बदामरावच्या जागा ते लढतील, बाळाराजांच्या जागा ते लढतील, निर्मळ तात्या तर म्हणलेच आम्हाला अपेक्षा नाही, पण त्यांना अपेक्षा नसलेल्या जास्त मिळत असते. योग्य भूमिके योग्य वेळी देऊन तर हे सगळं होईल. या सगळ्या भूमिकेत आता प्रीतमताई नाही, मी म्हणलं या बाहेर या. कसं आहे, मलाही वाईट वाटलं ताई, मी ताईंचं नाव जेवढं ताई घेतात, मी नेता आहे पण मी ताईंचं जास्त नाव घेते, 10 वेळा नाव घेते, ताईंचे बॅनर लावते. मी कार्यकर्ता आहे ताईंचा, सगळे कार्यक्रम अरेंज करते आणि ताईंना बोलवते 2 मिनिटं भाषण करा. मी म्हणलं असं सुख माझ्या नशिबात नाही, तुम्ही माझे लाडके आहे. प्रीतम माझी मुलगी आहे, बहीण नाही आहे माझी. आणि मला वाटतं की ती मामांची मुलगी आहे, पण तिचा राजकीय जन्म माझ्या काळात झाला आहे. त्यामुळे माझं जे म्हणणं आहे की
कर्म करो फल की चिंता मत करो. जे होईल चांगलं होईल, होईल तेव्हा होईल. प्रीतमताई आता आल्यात आज आणि त्यांनाही मी तुमच्याकडे होऊन त्यांची पूर्ण कसर काढणार आहे, फिरवणार आहे आणि त्यांना काही जबाबदारी देणार आहे. जसं मी माझं गाव किंवा गेवराईची किंवा मी स्वतः मी केस आणि अष्टमी बघणार आहे. बाकीचं मी बघणारच आहे, पण याच्यात मी जास्त लक्ष देऊन बघणार आहे. ताकदीचे आमचे जिल्हा परिषद सदस्य जास्त आहेत आणि कोणालाही मला ॲलर्जी नाही. होरेकरची महेंद्र कोणाची ॲलर्जी मला नाही, पण फक्त आमच्याच माणसावर अटॅक का करता? इकडं विरोध एकाला, तुला नाही म्हणाले विरोध एकाला करायचा अटॅक दुसऱ्याच्या कार्यकर्त्याला करायचे, हे मला काही धोरण नाही ठेवत. तर माझ्या कार्यकर्त्यावर आता जर एकही कोर्ट केसेस झाल्या खोट्या केसेस तर मग ते दुर्गाची मूर्ती मला दिलीच आहे. मी संयमी आहे, पण ते काय असतं ते असं संयमी माणूस असं बंद करून संयम दाखवते ना, ते असं महाकालीचा रंग बदलत जातो ना, तसं होतंय. आता हे मला कार्यकर्ते म्हणजे संतोष विजय कुमार चेहरे पडले तुमचे काय आरक्षण पडलं महिला हा. आणि तो विजय म्हणले आता मला म्हणले तिला जाय चांगली ब्रँडेड पर्स आणा जाऊन. आता बायकोच्या पर्स घेऊन जिल्हा परिषदच्या बाहेर मला एकेकाला हो म्हणजे बायको सगळ्यांच्या बायकांना उमेदवारी असा अर्थ लगेच लावतात पुन्हा वाटतात. मी गंमत सांगायला होते की हे म्हणजे काही तुमच्याच मनात असणार आहे म्हणजे आमचं आरक्षण असं पडलं. म्हणजे महत्वाचे जे लढणारे ताकदवर कार्यकर्ते होते ते सगळे महिला झाले. मग ठीक आहे, त्याच्यापेक्षा लढणारे बायका आहेत आमच्याकडे, घाबरू नका तुम्ही. पण महिला आरक्षण आहे, आपले महत्वाचे महिला झालेले आहेत आणि हे लढायचंय, आपल्याला जिंकायचंय आणि चांगलं 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 राज्य करायचं, चांगलं काम करायचं. कृपा करून ज्याला सवय असेल ते सवय काढून टाका. सगळेच माझ्या सगळं मंचावरचे मंचा खालचे वाळूच्या भानगडीत पडू नका. फालतू घाल काहीतरी AGSचे बिलं खाऊ नका. हे 2-4 सवयी बदलल्या ना, पंकजा मुंडे तुमच्या पाठीशी सदैव उभे आहे. चुकीचे धंदे तुमच्या काही मला त्या पोलिसांच्या पाय पडायला लावू नका. इकडे MPD लागलं, इकडे हे लागलं, हे काही करायची गरज नाही. माझ्यात काही फार नाही आहेत, 99% नाही. आणि बाकी आम्ही बघू परळीमध्ये सुद्धा काय करायचंय. आम्ही आमची कोर कमिटी त्यांची कोर कमिटी बसून ठरवेल. काही बदल करायचे का, काही बरोबर करायचं आहे का करायचंच नाहीये, हे पण आम्ही भविष्यामध्ये बरोबर बसून नंतर ठरवू. प्रयत्न आमचा असाच राहील की सामंजस्यानेच निवडणुका होते. पण कार्यकर्त्यांना एवढंच सांगते की ही दिवाळी गोड झालेली आहे. चांगल्या करंज्या, लाडू, चकल्या, बिकल्या मस्त हल्लेल्या आहेत. ताकद तुमच्यामध्ये भरपूर झालेली आहे आणि ही ताकद आता पूर्णपणे मैदानात उतरून लढण्यासाठी लावा. आणि डोकं लावू नका, फक्त डोकं लावू नका. असंच झालं, असंच करायचं, तिकडं तसं झालंय, त्या सांगलीत तिकडं तसं झालंय, तिकडे पुण्यामध्ये काही नाही. आपल्या आपल्या लेवलचं बोला, इथं कोणी विचारत नाही. आणि तिकडे पुण्याच्या इकडे गप्पा मारतात. सुरूच होते बघा, त्यांच्याकडे उमेदवार आहे, त्यांना सर्च करणं ते त्यांना आवडतंय. मग कंधारला उमेदवारी द्या, नांदेडला द्या. बिलकुल दुसऱ्याच्या उमेदवारी घेऊन माझ्याकडे यायचं नाही, वेळ घालवायचा नाही. माझा स्वतःच्या वॉर्डाचं गणित बघायचं तर तुमची पत आहे. तुम्हाला काय करायचंय, औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये याला उमेदवारी द्या. नाही, आपला वॉर्ड पकडा, आपला बूथ पकडा आणि जोरात कामाला लागा. कामाला कुणाच्या, आपल्या पक्षाच्या. कारण युती झाली तर सिटिंग आपल्याला लढायचेच आहे आणि युती नाही झाली तर सगळं आपल्याला लढायचंय. तर तिथली पण जागा आपल्याला तयारी करावी लागेल. त्यामुळे आपण सर्वजण, मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. खूप खूप तुमचे आभार मानते. आणि प्रत्येक गोष्टीवर मी बोलत नाही. मध्ये मला रामभाऊंचा फोन आला की ताई कारखान्याचं असं, कारखान्याचं तसं. मी म्हणलं बोलू नका, कर्तृत्वाने उत्तर द्या. गंजून गेलेत लोकांचे कारखाने, कुलूप सुद्धा घेऊन गेलेत गंजून, तिथं पाठी गंजून गेली, ते कोणी बघा ना. आणि मी मध्ये गोपीनाथ मुंडेचा आत्मा विकलाय रे, आणि चिल्लर पोरं लिहितात मी गोपीनाथ मुंडेचा आत्मा माझा आहे. कारण मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे. तो आत्मा जर तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर तेही विकीन, पण मी ते विकला नाही. तो तुम्हाला माहिती आहे, मला पैसे नाही मिळाले, जगातल्या सगळ्या कारखान्याला पैसे मिळाले, मला मिळाले, त्यांच्या फेवरेट मिळाले पैसे, बरोबर आहे. आंबेजोगाईला मिळाले, रमेश वाडसकरांच्या, मला नाही मिळाले ना.
तुम्ही सगळ्यांनी बातम्या पाहिल्या ना. आता जर तुमची बँक आहे आणि माझं तुमच्याकडे काही गहाण आहे आणि मी काही पैसे भरू शकत नाही, वसुली करायची, तुम्ही काय करता? साहेबांचं ते अपत्य होतं, हो अपत्य होतं. पण बापाला दिसायला की कॅन्सर झालाय, आई बाप मरणार आहे, तुम्हाला दिसायला की तुमचा जीव धोक्यात आहे, तुम्ही बुडायला, तुमचं लेकरू आधी कडेवर घेताल, मग खांद्यावर घेताल, मग डोक्यावर घेताल, पुन्हा त्याला वाचवण्यासाठी किनाऱ्यावर टाकून स्वतः मरताल का जगताल, त्याच्या पायावर उभं राहतात, त्याच्या डोक्यावर उभं राहतात, काय करतात? लेकरू जगवताना मी माझ्या बापाचं चौथा अपत्य जगवलंय. या वर्षी वैद्यनाथ कारखाना 10 लाख टन गाळप करणार आहे आणि तुमचाच ऊस जाणार आहे. कुणाकोणाचा ऊस आहे? हात वर करा बरं. बघा, आता जर तो कारखाना मी गंजूच दिला असता, कुलूपच लावून ठेवला असता आणि मला जर सरकारने पैसे दिले असते तरी वाचला असता ना. पण तो जर कारखाना वाचवू शकले नाही मी, तर तुम्हाला वाचवलं ना. का आपला इगो वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे. काही अनैतिक इलिगल मी कधी करतही नाही आणि काही नाही. इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ऊस जातो. आता नागापूरमध्ये ऊस आहे, पोळपिंपरीमध्ये ऊस आहे, कोणाचा ऊस आहे? माझ्या लोकांचा आहे ना. इकडे पांगरीकडे ऊस आहे, पांगरीकडे नाही, तिकडे पलीकडे ऊस आहे, कुणाचा ऊस जाणार आहे? माझ्या लोकांचा ऊस जाणार आहे ना. मग अशा परिस्थितीमध्ये जर कारखाना जगला तर तुम्ही जगताल, तुमच्या खिशात 4 पैसे येतील, तुमचा ऊस जाईल, पाऊस भरपूर पडलाय, तुम्ही ऊस लावलेला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर देखील तुमच्या खिशात पैसे आले तर माझ्या परळीच्या बाजारपेठेत येतील. तुमच्याकडे तिथं कुणी अडवणूक केली केसमध्ये तर मी ऊस नेणार, तुकडं कुणी धारूरमध्ये अडवणूक केली तर मी ऊस नेणार. कुठे गेलं, माझा कुणाशी दुश्मनी नाही. सध्या राष्ट्रवादीचं माझी दुश्मनी नाही ना, माझी दोस्त आहे ना, माझी युती आहे ना, माझी काही दुश्मनी नाही. उलट प्रकाशदादा पण म्हणले की कारखाना जप्तीत गेला, बरोबर आहे की नाही? तर त्यांनी पण हे कारखानदार असून त्यांनी समजलं. त्याच्यामुळे माझी काही कुणाची वैयक्तिक दुश्मनी नाही. पण लोकांच्या हिताच्या आडवं येऊ नका. आणि असं कोणी चिल्लर लोक लिहित असते, मी काही त्याच्यावर उत्तर द्यायचं कारण नव्हतं. रामभवनामध्ये मी उत्तर देणार नाही, कारखान्याचं प्रश्नच उत्तर देईल. तर तुम्ही सर्व असं सगळं संयमाने आनंदाने, एवढा गोड कार्यक्रम बघा, ना धिंगाणा ना फटाके ना काही. आमचा कार्यक्रम शांत सोबर सात्विक असतो आणि हे माझे कार्यकर्ते असेच आहेत, गुणाचे आहेत. फक्त आता एक माझी आज्ञा आहे तुम्हाला जे काही बोलायचंय, जरी आमची युती असेल राष्ट्रवादीची, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जाऊन नका बोलू, माझ्याकडे बोला. सगळ्यांना मंचावरच्या पण सांगते, मला बोला काय बोलायचंय. नाही तर म्हणता युतीचे म्हणून आम्ही त्यांच्याकडे घेऊन गडबड करतात. जे तुम्हाला बोलायचंय मला बोला, जे काही करायचं ते मलाच माझ्याशी चर्चा करा. आणि मी आता काय करणार आहे, अमित शहाचा कार्यक्रम आला नाही तर मी मंगळवारी कॅबिनेट बुडवून इथेच थांबणार होते. आता मी काय करते, बुधवार गुरुवार शुक्रवार 3 दिवस एक नगरपालिकेच्या बैठका लावणार. म्हणजे धारूर आणि माजलगाव एका दिवशी, गेवराई आणि बीड एका दिवशी आणि परळी आणि अंबेजोगाई एका दिवशी. अशा बैठका मी लावणार आहे माझ्या मुंबईला. मी फक्त 5 ते 10 लोकांना बोलवे. तुम्ही सगळे मंडल अध्यक्ष नवीन झाला आहात, प्रत्येक वेळी आम्हाला इथं निमंत्रण नाही, अरे अक्षय करा आपलं स्वागत आहे, आम्हाला इथे निमंत्रण नाही, तुम्हाला इथे निमंत्रण नाही, असं काही करू नका. कारण अजून तुम्ही निर्णय प्रक्रिया त्याला वेळ लागेल, अनुभवाला वेळ लागेल. तर काही निर्णय प्रक्रिया आम्ही वेगळ्या लोकांवर करू, काही विजय बलांवर करू, काही राम कुलकर्णीवर करू, असं आमचं वेगवेगळे ठरले. तर तुम्हाला आम्ही सगळीकडे इन्व्हॉल्व करूच. पण आपण सर्वजण सगळीकडे अपेक्षित असतात तिथे याच, आणि जिथे नाही अपेक्षित आहे तिथे पक्षाचं काम करा. पण तुम्ही अपेक्षितच असता. आता पण हे सगळे लोक आता सगळे नव्या दमाचे तरुण आहेत, काम करतील आणि मस्त छान काम करू. पुढच्या दिवाळीला असे रांगेत 25-30 जिल्हा परिषदच्या सदस्य, देवाची कृपा झाली तर अध्यक्ष, पुन्हा सभापती 2-4, पुन्हा नगराध्यक्ष, हो बसवायचे का नाही रांगेत. आणि आम्हाला काय म्हणले, आम्ही दिवाळीची गिफ्ट देऊ. चांगलं आहे, तुम्ही जर हे सगळं ठरवून करू शकलात तर खूप मोठं यश मिळेल. आणि मुख्य आपला जो पक्ष आहे तो पक्ष अजून ताकदवर होईल. तर मी आज निर्मळ तात्या हा प्रवेश ह्याच्यासाठी आहे कारण माझा पक्ष मला वाढवायचा आहे. ह्याच्यात काही पूर्वनियोजित नाही. त्यांच्या माझ्या अनेक चर्चा झाल्यावर
समोरच्या पक्षांनी आणि आमच्या पक्षांनी इतर जिल्ह्यामध्ये अपक्ष उमेदवारांना संधी दिल्यामुळे मी पण ठरवलं आणि मी या सर्वांना मताच्या मालिकेतले किती मतं पडले तुम्हाला? 35,000. तुम्हाला म्हणजे आम्हाला तुम्हाला किती पडले मतं? किती पडले? बाबा 72,000. तुम्ही तर आमच्या पक्षाचेच नेते. तुम्ही तर 2दा आमदार राहिले तर नगरपालिका तुमच्या ताब्यातच आहे नेहमी. तर हे माणसं तर आपल्याला राहायला ताकदच वाढायला लागली, बरोबर? तर हे सगळे आपण मिळून एकत्र काम करू. आज मी निर्मळ तात्या बदामराव पंडित यांचा प्रवेश जाहीर करत आहे आणि आमचे राजे ऑलरेडीच आमच्या पक्षात आहे, तर मी त्यांचं स्वागत करत आहे. प्रदेश अध्यक्षांची पद्धत आहे प्रवेश द्यायची, त्यांच्याकडे कधी नेऊन फोटो काढीन. आता प्रवेश जाहीर करते. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि सगळे एकजुटीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे कामाला लागा. सर सलामत तो पगडी 50. पहिले आपलं सर वाचवा आणि कोणी जेवल्याशिवाय गेला तर तिकीट मिळणार नाही. कळलं? या. धन्यवाद ताईसाहेब. यानंतर निळकंठ चाटे, नगरसेवक पवनजी मुंडे, नरसिंग सिरसाट, किशोर केंद्रे, प्रशांत कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.